महात्मांचे महात्मा ही नाट्यकथा आहे गांधीजींची आणि त्यांच्या जीवनाच्या निर्णायक क्षणी ज्या प्रेरणा स्रोताने त्यांना सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला त्या युगपुरुष श्रीमत राजचंद्रजींची। श्रीमत राजचंद्रजी हे गांधीजींचे फक्त मित्र नव्हते तर त्यांच्या चरित्र घडणीतील प्रेरणा शक्ती आणि आध्यात्मिक मार्गदर्शक होते। त्यांच्याच प्रभावाने गांधीजींच्या हृदयात अखंड आणि शाश्वत ज्योत प्रकट झाली आणि याच ज्योतीने देशभरात स्वातंत्र्य प्राप्तीसाठी देशभक्तीच्या मशालीचं सर्जन केलं। उनको गुस्सा आ गया है तो बोलने दे, उससे हमारा क्या बुरा होता है, बुरा तो उनका होता है और हम अगर खामोश रहें तो आखिर में उसको खामोश रहना ही है। मोहनदासाचं महात्म्यामध्ये रूपांतरण करणाऱ्या आध्यात्मिक संबंधांची यशोगाथा म्हणजे युगपुरुष महात्मांचे महात्मा हे नाटक। श्रीमद राजचंद्रजी यांच्या 150व्या जयंती वर्षानिमित्ताने या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे। मीट मोहनदास करमचंद गांधी अँड हिज रायचन राईट, ज्यांच्याबद्दल वाटेत येताना मी तुम्हाला सांगितलं ना ते। नमस्कार मोहनभाई। या नाटकाचा मराठीतला पहिला प्रयोग नुकताच पार पडला आणि या खास प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते। आज खरोखरच अतिशय भाग्याचा दिवस आहे की पूज्य श्रीमतजींच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी हे जे काही युगपुरुष जी केवळ नाटक नाही आहे तर हा एक विचार आहे। महात्मा आणि महात्म्याला घडवणारा महात्मा जेव्हा एकाच रंगमंचावर प्रकट होतात तेव्हा नेमका काय चमत्कार घडू शकतो याचा अंदाज हे महानाट्य पाहताना येतो। प्रेक्षक या प्रवासाचा साक्षीदार होताना केवळ मोहित होत नाही तर त्याच्या अंतर्यामी संवेदना जागृत होतात। इतकी जबरदस्त ताकद या नाट्यकृतीत आहे। स्वाभाविक आहे मोहन, तुमच्या आईच्या निधनाची बातमी ऐकून तुम्हाला दुःख झालं नाही। दुःख तर या गोष्टीचं आहे की बाचं निधन 6 महिन्यापूर्वीच झालं आणि मला ही गोष्ट माहिती सुद्धा नव्हती। पण एका गोष्टीचं समाधान आहे, खूप मोठ्या आजारातून मुक्त झाली बिचारी। जे जे प्राणी मात्र देह धारण करतात ते सगळेच त्या देहाचा त्यागही करतात। हेच प्रमाण हे आपण अनुभवातून पाहत आलो तरी सुद्धा आपलं चित्त या देहाचं तात्कालिक असणं लक्षात घेऊन जे नित्य शाश्वत त्याचा विचार करत नाही। मनाला धीर देऊन निराशेला कायमचा निरोप दिल्याशिवाय या चक्रातून सुटका नाही। दुःख खेद न करता दुःख रिचवणं हाच खरा धर्म। गांधीजी आणि राजचंद्रजी यांची पहिली भेट या नाटकात पाहताना तर अंगावर रोमांच आल्याखेरीज राहत नाहीत। इसवी सन 1891 मध्ये इंग्लंडहून बॅरिस्टर होऊन परतल्यानंतर गांधीजी राजचंद्रजींना मुंबईत पहिल्यांदाच भेटले। 50 शब्द आहेत राजचंद्र, यामध्ये इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, लॅटिन या भाषांमधले सुद्धा शब्द आहेत। अँड लेट मी टेल यू वन थिंग, मी परदेशातनं वकिलीचं शिक्षण घेऊन आलेलो आहे। म्हणजे तुमचा भाषेचा अभ्यास अफाट आहे? ते आहेच, मी जणू माझं सगळं शब्द भांडारच याकरिता केलं। रायचंद भाई, तुम्ही एकदाच हे सगळे शब्द ऐकून पुन्हा त्याच क्रमाने ऐकवा। हो, मी क्रम मागे पुढे करू शकतो? हो। कधी कुठलाही शब्द विचारू शकतो? हो। शुअर? हो। ओके, डॉक्टर मॅडम, हो, मी जे शब्द सांगितले तुम्ही इथे लिहाल का? शुअर, कम ऑन। रेडी? हो। निष्फळता, औत्सुक्यपूर्ण, सुवेनियर, सुजमेन, डिलिशियस, युग निर्माण, एम्पथी, प्रेरणादायी, विचारधारा, पॉलिसाय, इम्पॉसिबल, गेट टू सोलेट, कार्यक्षमता, जिल्मिक, बुद्धिमत्ता, रेपॉजिट,
जवायत, महत्वपूर्ण, मेटिक्युलस, कार्यान्वित, एवांसिक, कॉन्शियस, अग्निपरीक्षण, इम्पेक्यूनियस, नॉक्टर्नल, प्रिव्यू, महारथी, मध्यतक, हैप्लेस, पूर्वाभास, ब्रोंकन, मौद्रिक, अभेद्य, अत्यधिक, म्यूनिफिसेंट, मंत्रालय, स्नेल, सकारात्मक, वॉहेड, वैतरणी, फोर्सेट, गिरमिटिया, रिफॉर्बिश, स्टॉन्जियल, लिबर्टेरियन, बैटिव, जिंकन, मेंशन एंड बॉन्जो. 50 शब्द आहेत राजन. हे होते ते 50 शब्द. मध्यतळ, हॅपलेस, मॉन्ट्रिक, रिफर्बिश, लिबर्टेरियन, इतके कठीण शब्द बापू. एवढंच नाही, नॉर्मल अँड वॉरेट सुद्धा. मग मी त्यांना चॅलेंज देताना म्हटलं, रायचंद भाई तुम्ही तयार आहात का? राजन भाई तुम्ही तयार आहात? हो. डॉक्टर मॅन, प्लीज गिव्ह मी हँड. शुअर. Yes. Now it's going to be fun. Yes. So राजन भाई, तुम्ही आता मला 25 ते 35 पर्यंतचे शब्द सांगा. एम्पेक्युनियस, नॉक्टर्नल, प्रिव्यू, महारथी, मध्यतक, हैप्लेस, पूर्वाभास, ब्रोंकन, मॉन्ट्रे, अभेद्य, अत्यधिक. सोवेनियर, 38, स्नेल, 10, पॉलिसाइड, 44, रिपब्लिक, 22, एवांस, 16, बुद्धिमत्ता, 48, ब्रिंकन, 7, एम्पॅथी, 13, कॉलेज, 41, वैतरणी. This is impossible. तो 11वा शब्द आहे. श्रीमतजींचं शास्त्रज्ञान, आंतरिक संतुलन आणि विचारसरणीने पहिल्याच भेटीत गांधींवर छाप पाडली. श्रीमतजींसोबतच्या घनिष्ठ सहवासामुळे त्यांचं नातं अधिक दृढ होत गेलं. श्रीमतजींचा गांधीजींवर पडलेला प्रभाव आपल्याला काही उदाहरणांमधून समोर येतो. गांधीजींनी स्वतःची आत्मकथा सत्याचे प्रयोग मध्ये रायचंदभाई नावाचं एक संपूर्ण प्रकरण श्रीमतजींना समर्पित केलंय. त्यांनी दुसऱ्या प्रकरणात जसे की धार्मिक मंथन, धर्मनिरीक्षण आणि ब्रह्मचर्य यात सुद्धा श्रीमतजींचा नामोल्लेख केलाय. दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या भारतीयांच्या दुर्दशेचा अहवाल घेऊन गांधीजींना जेव्हा लंडनला पाठवण्यात आलं तेव्हा ते श्रीमतजींनी त्यांना लिहिलेली कित्येक पत्र तसंच श्रीमतजींची सर्वश्रेष्ठ दार्शनिक रचना श्री आत्मसिद्धी शास्त्र याचा त्यांनी केलेला इंग्रजी अनुवाद सुद्धा बरोबर घेऊन गेले होते. श्रीमतजींचं वैराग्य प्रेरक पद अपूर्व अवसर एवो क्यारे आवशे गांधीजींच्या प्रिय भजनातलं एक होतं. त्यांच्या या पदाला रोजच्या प्रार्थना सभेत गायल्या जाणाऱ्या धार्मिक भजनांचा संग्रह आश्रम भजनावलीतही स्थान दिलंय. ब्रह्मचर्याच्या दृढतेसाठी गांधीजी श्रीमतजींच्या निरखीने नवयौवना या पदाचं अनेक वेळा पठण करत. गांधीजींनी रायचंदभाईंना केटलांग्स म्हणणो या नावाचा लेख लिहिला होता. श्रीमतजींनी वयाच्या 33व्या वर्षी म्हणजेच 1901 साली देहत्याग केला. पण त्यांची पत्र आणि साहित्य यातून त्यांनी गांधींची आजन्म सोबत केली. ये हमें बहुत प्रसन्नता हो रही है कि आज ये युग पुरुष ड्रामा मराठी में होने जा रहा है. युग पुरुष ड्रामा ऑलरेडी हिंदी, गुजराती और कन्नड़ भाषा में चल रहा है और अभी तक 148 दिनों में 375 शोज़ हो चुके हैं और ये 150वीं जन्म जयंती वर्ष श्रीमद राजचंद्र जी का हो रहा है जो महात्मा गांधी जी के आध्यात्मिक मार्गदर्शक थे. और हम इस वर्ष में देश की जनता को ये बात बता रहे हैं कि कैसे श्रीमद राजचंद्र जी के माध्यम से गांधी जी में सत्य अहिंसा के गुण आए और उससे देश को स्वतंत्रता प्राप्त हुई. और हम लोग ये कहना चाहते हैं इस नाटक के माध्यम से कि कैसे अध्यात्म अपनी ज़िंदगी में ज़रूरी है, कैसे प्रेम, अहिंसा, सत्य अपनी ज़िंदगी में ज़रूरी है, कैसे लोगों के प्रति बैर न रखना, सबको एक समान दृष्टि से देखना, ये आज के समाज के लिए बहुत ज़रूरी ये बात बताना चाहते हैं. श्रीमत राजचंद्रजी यांनी दिलेल्या सत्य अहिंसेच्या मूल्यांना गांधीजींनी स्वातंत्र्य संग्रामात किती प्रभावीपणे वापरलं याची प्रचिती हे नाटक पाहताना येते. भौतिक सुखामागे पळणाऱ्या मानवाला काही काळ थांबायला लावून हे नाटक विचार प्रवाही बनवतं आणि नकळत आपल्यातली सकारात्मक ऊर्जा प्रवाही व्हायला लागते. आज संध्याकाळी जर प्रार्थना सभेला जर गेले नाही तर बरं होईल. याच्या पूर्वी तुमच्या प्राणघातक हल्ले झालेले आहेत.
विद्युत लक्ष्मी प्रभुता पतन आयुष्य ते तो जळना तरण पुरंदरीच्या पनंगरण शूराची येत्या क्षणनो प्रसन्न श्रीमद राजचंद्रजी यांचं हे पद त्याचा अर्थ असा की हे शरीर आहे ते क्षणभंगूर आहे त्यासाठी परमेश्वराची भक्ती करणं मी नाही सोडू शकत शरीर आज आहे उद्या नाही। उत्तम गडाद्वारा लिखित आणि राजेश जोशी दिग्दर्शित हे नाटक म्हणजे उत्तम कथा, धारदार संवाद, प्रेरक प्रसंग आणि कलाकारांच्या सशक्त अभिनयाचं एक उत्तम उदाहरण आहे। ये ड्रामा शुरू हुआ 14 नवंबर 2016 को, जब पहला प्रयोग हुआ था करीबन 5000 लोगों के बीच में गुजराती लैंग्वेज में ये हुआ था। उसी वक्त ये बात तय थी कि करीबन 9 टीम ये प्ले परफॉर्म करेंगी और उनके साथ साथ अलग अलग 7 लैंग्वेजेस होगी, जैसे कि इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती, तमिल, बंगाली, कन्नड़, ऐसे 7 लैंग्वेजेस में ये इंटरव्यू होगा। और ये मुझे पता नहीं था वेरी ऑनेस्टली, लेकिन जिस तरह से ये पूरे मिशन ने ये मूवमेंट चलाया है, मैं ये कहूँगा ये एक प्ले नहीं है, एक बहुत बड़ा मूवमेंट है, एक बहुत बड़ा इवेंट है। और ये आज तक करीबन 400 प्रयोग पूरे कर चुके हैं। बाय 16 अप्रैल रादर टू बी वेरी प्रिसाइज ये 400 शोज़ कंप्लीट हो गए। अराउंड 5 टीम्स we will complete this shows, and now we are introducing one more team in Marathi, and this is the 6th team in a row which will perform Yuga Purush. 14 नोव्हेंबर 2016 रोजी मुंबईत या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग झाला। पहिल्यांदाच एकाच वेळी 4 संचात हे नाटक रंगभूमीवर आलं। आतापर्यंत 148 दिवसात या नाटकाचे 375 प्रयोग झाले आणि प्रत्येक प्रयोग हाऊसफुल राहिलाय। गुजराती, इंग्रजी, मराठी, तामिळ आणि बंगाली भाषेतून हे नाटक नाट्य रसिकांच्या भेटीला आलंय। यावर्षी ही कलाकृती जगप्रवासाला निघणार असून युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण पूर्व आशिया इथे या नाटकाचे प्रयोग पार पडतील। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।